हॅलो गुड इव्हनिंग. आणि आजचा व्लॉग संध्याकाळी चालू करते मी, कारण ॲज युजल आज पण मी खूप सकाळी ड्युटीला गेली होती आणि लवकर दुपारी आली होती. अँड बाय लुकिंग ॲट माय आईज यू कॅन से की मी किती झोपली आहे. मी जस्ट ना उठली आणि नाही म्हणजे मी थोड्या वेळ आधी उठली, पण मी तेवढ्या वेळात खूप फोनवर बोलून घेतलं, बेडवरच लोळून 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 आणि फायनली मी उठली आहे. आणि दिवाबत्ती ॲज युजल झालेला आहे. हा मेस इथे पडलेला आहे, तो मेस मला क्लीन करायचा आहे. तोतोचं जेवण लागलेलं आहे आणि आज तोतो विल हॅव व्हेजिटेरियन फूड, कारण अमोलनी चिकन नाही आणलं, मी चिकन आणलं नाही, तर आज माझं लेकरू प्युअर व्हेजिटेरियन जेवण खाणार आहे, विच इज खिचडी. आणि अमोल काय खाणार आहे हे आपण अमोलला विचारूयात. अमोल तू काय खाणार आहे? मला नाही माहिती याला कसलं एवढं लाज वाटते. उघड ड्रामा करते. 4 दिवसानंतर यांनी स्वतःच येणार आहे माझ्या ब्लॉग्स मध्ये, न्यायचे आणि मी एडिट काहीच करणार आहे, असंच अपलोड करणार आहे मी, कारण त्याला मी चांगलं विचारते तू काय खाणार आहे. आता सांगशील तेच बनेल, नाही तर बनणार नाही, जेवणच बनणार नाही. उपास तुझा पण माझा पण. सिंपल दाल राईस बनणार नाही गाईस. तर आम्ही काय बनवणार आणि काय खाणार हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये थोड्या वेळ दाखवते. सगळ्यात पहिले मी माझं हे जे घाण झालेलं आहे हे आवरून घेते. आणि मला असं वाटते माझे डोळे अति लाल दिसत आहेत, मी थोडी जास्तच झोपलेली आहे. व्हॉट्सएव्हर सी यू. तर फायनली आय हॅव स्टार्टेड वर्किंग ऑन कुकिंग. अमोलला खायची खिचडी, ते पण एकदम आसट खिचडी खायची आहे त्याला, तुरीच्या डाळीची आणि मुगाच्या डाळीची. तर म्हटलं चल बनवून देते. तो पण खिचडी खाल्ला आहे, मला काही खिचडी खायची आहे नाही बघा. मला आज खिचडी भात आय डोंट नो वाय, बट मला आवडतच नाही. म्हणजे ठीक आहे तू खा, मी ब्रेड बटर खाईल, चीज स्प्रेड वगैरे लावून. आणि मग मी म्हणते की माझं वजन वाढतंय. तुम्ही ब्रेड बटर खाल चीज लावून, तुमचं वजन वाढणार नाही, कमी राहणार आहे का? कसं म्हणजे एकदम स्टुपिड बोलते ना कधी कधी मी. लाईक मलाच माहीत असते व्हॉट इज द कॉज. लाईक आय नो वाय आय एम गेनिंग वेट बिकॉज ऑफ ब्रेड, नॉट ब्रेड बट बटर, चीज अँड एव्हरीथिंग अँड मलाई अँड ऑल. बिकॉज तुम्ही काही खात, इट हॅज टू बी इन लाईक प्रपोर्शन. असं मी इतकं पण खात नाही, बट आय डोंट नो आय एम गेनिंग वेट. बट स्टील मी थोडं खाईल, प्रपोर्शन कंट्रोल करेल, बट आय हॅव. बघा मी किती सुंदर चॉप करते. आय लव्ह माय चॉपिंग स्किल्स. तर जरा चॉप करूयात आणि चॉप करून झालं की याला फोडणी घालूयात. आणि आय डोंट थिंक की कोणी असं असेल ज्याला खिचडीची रेसिपी माहीत नसेल, सो आय विल नॉट शेअर विथ यू. बट तुमचं फेवरेट काम काय आहे किचनमध्ये? डू यू लाईक कुकिंग, डू यू लाईक चॉपिंग और क्लिनिंग? कॉमेंट डाऊन करून सांगा, शेअर करा माझ्यासोबत. म्हणजे करा, लाईक दिस इज हाऊ दिस ब्लॉगिंग वर्क्स, राईट? आय स्टील डोंट नो हाऊ दिस व्लॉग वर्क्स, बिकॉज समटाईम्स मला खूप चांगले व्ह्यूज येतात आणि कधी कधी मला व्ह्यूज येतच नाही, तर मला कळत नाही की वॉट वर्क्स अँड वॉट डोंट. बट स्टील कॉमेंट डाऊन बिलो अँड टेल मी वॉट यू लाईक इन किचन, लाईक कुकिंग, चॉपिंग, वॉट सो. चॉप चॉप. बघा आसट खिचडी बनवून झालेली आहे या माणसासाठी. आणि हा इतका मीठ खातो फॉर नो रिझन. इतकं मीठ खाऊन स्वतःला पण हायपर टेन्शन देणार आहे आणि मला याच्या मागे लागावं लागणार आहे. ऑलरेडी मी याच्यात भरपूर मीठ टाकलेलं आहे, पण याला तरी मीठ. क्विक अपडेट अबाउट कोको. हे बघा यांनी घाण पाय घेऊन आताच बेडवर आलाय, म्हणून बेड ब्लँकेट सगळं धुवायला टाकलंय, बेडशीट आणि ब्लँकेट. कारण हा मुलगा डायरेक्ट फिरून येऊन बेडवर गेला आणि आता यांनी परत स्नोफॉल केलाय. किती नुकसान करणार आहे बाबू. शुनी तुझ्यामुळे बेडशीट आणि ब्लँकेट धुवायला टाकलं ना. बघा ही त्याची स्नोफॉलवाली उशी आहे. एकच उशी आहे, असं नाही की तो सगळ्या उशा खराब करतो. एकच उशी आहे जीच खराब होत आहे. नौटंकी. क्विक अपडेट अबाउट मी की मी बनवते ब्रेड बटर आणि माझं ब्रेड चाळून गेलेत, कारण मी बनवायला गेली व्हिडिओ अमोलचा आणि माझे ब्रेड लिटरली खालून जळून गेलेत. लेट मी शो यू गाईज, लेट मी शो यू. हे बघा. आणि मी आत्ता पण स्लो नव्हतं केलं. वा 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 वा. भेटते मी तुम्हाला 2 मिनिटात. घर बसानी चोर आ गए चोरी करणे. तर इथे माझं ब्रेड बटर रेडी आहे आणि हा मुलगा बघा नो. तर ब्रेड बटर मध्ये मी चीज स्प्रेड टाकलाय आणि सियाम. 2 चोर आलेत माझ्याकडे, एक कोको
आणि एक अमोल माझ्याकडे लिटरली घुरून बघतोय, त्याला पण हे पाहिजे. खाकी मिळते. ओके, तर आता मी एक फेस पॅक बनवायला चालू केला आहे. मला वाटते 3राच दिवस आहे आजचा माझा, पण मला असं वाटलं की मी हा शेअर करायला पाहिजे सगळ्यांसोबत, कारण 3 दिवसातच मी खरं सांगते की मला त्याचे डिफरन्सेस माझ्या स्किनवर दिसले आहेत. कारण माझी स्किन इज अ पिंपल प्रॉन स्किन. मी आजकाल कम्युनिटी पोस्टिंगला जाते, तर त्याच्यामुळे पण मला असं थोडी भीती होती. तर मी हा असा पेस्ट रेडी करते. याच्यात आहे बघा, बेसन आहे, राईस फ्लावर आहे आणि चंदन पावडर आहे. आणि हे असं मी माझ्या फेसवर अप्लाय करते आणि याला असंच थोड्या वेळ ठेवून द्यायचं. जास्त कोरडं होऊ द्यायचं नाही बघा. इट्स नॅचरल, सो देर विल बी नो साईड इफेक्ट्स अंटिल अँड अनलेस यू आर नॉट एलर्जिक टू एनी ऑफ दोज थिंग्स. आणि हे नॅचरल आहे, पण कधीच कुठलाच फेस पॅक ड्राय होऊ देऊ नका, त्याने स्किन ड्राय होतं. थोडंसं ड्राय दिसायला लागलं तुम्हाला तर याला स्क्रब करून छान वॉश करून टाका. आणि मी काही प्रॉडक्ट्स पण मागवलेले आहेत, कारण माझं सनस्क्रीन संपलेलं आहे आणि सगळं संपलेलं आहे. पण आय डोंट नो ते कुठे अडकलेले आहेत माझे प्रॉडक्ट, ते अजून माझ्यापर्यंत पोचलेच नाही आहे. आणि मी थोडं हेल्दी व्हर्जनकडे जायला लागली आहे. मी डाएट थोडं माझं कमी करणार आहे आता. आणि लाईक आय डोंट नो, मला ग्रीन टीमुळे असं वाटत होतं की माझं मेटाबॉलिझम थोडं बिघडलेलं आहे, जबकि ग्रीन टीने मेटाबॉलिझम लोकांचं चांगलं होते. बट समहाऊ आय फेल्ट की माझं बिघडलेलं आहे. तर मी ग्रीन टीच्या ऐवजी गरम पाणी प्यायला चालू केलं आहे. आणि जसं आता हे चोपडलं की बसायचं नाही, हिंडायचं, घरातल्या घरातच हिंडायचं हे चोपडून. म्हणजे ॲटलिस्ट हे सुकतपर्यंत तरी मी 1-2 वॉक करून घेते. आय डोंट नो वाय, बट आय एम जस्ट डुईंग ऑल दिस हेल्दी थिंग्स ऑटोमॅटिकली. आणि मला नाही माहिती मी हे किती दिवस कंटिन्यू करणार आहे. बट ज्याला कोणाला वाटत असेल ना की ते एक अनहेल्दी लाईफ जगतायत, आणि दिस वॉज माय लाईफ बिफोर आय गॉट मॅरिड. मी हे हेल्दी हॅबिट स्टार्ट केले. मला वाटलं की मी माझ्या व्लॉगमध्ये पण तुम्हाला लोकांना सांगावं, आणि हू एव्हर कॅन दे शुड यू नो ॲटलीस्ट ट्राय. अँड देर इज नो फॅन्सी थिंग. मी काय ब्रश वशने लावत नाही, मी टिपिकल इंडियन आहे. हाताने चोपडून घेतलंय, थोड्या वेळाने याला धुवून टाकेल. इथे मी क्लिप्स लावायला पाहिजे होते, पण मी विसरले गाईज, मी विसरले. व्हॉट्स एव्हर गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज शेअर, लाईक, सबस्क्राईब टू माय चॅनल, आणि प्लीज शेअर इट विथ ॲज मच पीपल ॲज यू कॅन. आय वॉन्ट लाईक्स, आय वॉन्ट कमेंट्स, आय वॉन्ट व्ह्यूज ऑन माय चॅनल, प्लीज. Thank you. Bye bye.